नमस्कार सगळ्यांना। तर आता वाजलेले आहेत सकाळचे 7 आणि आपण निघालेलो आहोत अलिबाग येथे। आणि आपण आता मध्ये जे पण स्पॉट्स येणार आहेत अलिबागच्या ते पण कव्हर करणार आहोत। सो चला तर मग निघूया। क्रॉस करतोय आणि इतकी गर्दी आहे सकाळी सुद्धा की लोक आज फ्रायडे सो बट ऑब्वियसली ऑफिसला आली आहेत, पण गर्दी म्हणजे बापरे खूप। सो आम्ही आता सर्व्हिस रोडनी जायचं ठरवलं कारण हायवेला खूप गर्दी आहे। सगळे ऑफिस गोईंग लोक चाललेत कामाला। आणि हे आहे हॉटेल टिप टॉप इंटरनॅशनल, खूप मोठं हॉटेल आहे। इकडे पण आता हळूहळू गर्दी होती असं वाटतंय। अजून पण तुम्ही ट्रॅफिक बघू शकता, फुल पॅक, सर्व्हिस रोड पॅक, हायवे पॅक, म्हणजे डेंजरच आहे फार। आणि हीच कंडिशन आहे हिंजवडीची कंटिन्यू। जेव्हा पण तुम्ही याल ना वीकडेजला हीच कंडिशन असते। हे आहे हॉटेल टिप टॉप इंटरनॅशनल आणि हे आपण चाललेलो आहोत सर्व्हिस रोडच्या दिशेने। थोडा तरी रिकामा रोड सापडलाय, पण इकडे तर तुम्ही काय करते। बेकार पॅक झालंय ना। आणि आमचा निखिल रोज तर नाही कम्यूट करत आहे, पण हायब्रिड मॉड्यूल आहे त्याचं आणि त्याला कम्यूट करायला लागतं ट्वाइस इन अ वीक। सो तो बिचारा असाच ट्रॅफिकमध्ये अडकून दमून भागून येतो घरी। हे बघा तुम्ही समजू शकता IT वाल्यांचं दुःख पुण्यातल्या। इतकं सारं ट्रॅफिक, या ट्रॅफिकमधून यायचं जायचं। जो पूर्ण रस्ता आहे ना तो पावसाळ्यात बघाल तर अप्रतिम दृश्य असतं इकडे, म्हणजे वाव म्हणू शकतो आपण। सगळं हिरवळ झालेली असते आणि पूर्ण सगळ्या साईडून म्हणजे या डोंगरातून सगळे धबधबे झरे हे वाहत असतात आणि फार सुंदर असं दृश्य असतं पावसाळ्याचं इकडे। दिसतात रोडवर महाराजांच्या ज्योत वगैरे घेऊन चालले मावळे। सो बऱ्याच रॅलीज आम्हाला दिसल्यात गाड्या रस्त्याने। सो आपण पोहोचलेलो आहोत आपल्या डेस्टिनेशन वरती आणि चाललेलो आहोत गगनगिरी आश्रमाच्या दिशेने।
पोहोचलेलो आहोत गगनगिरी महाराजांच्या आश्रमात. हे आहे आश्रम. आपण एक फन फॅक्ट सांगते मी तुम्हाला आणि एक छोटा गेम खेळूया. सो आपल्याला निखिलला आपण विचारूया, निखिल तुला माहिती आहे अलिबागला अलिबाग नाव असं का पडलं? का अलिबाग या नावाने का ओळखलं जातं? नाही माहिती. सो बेसिकली आहे ना, अलिबाग हा तिन्ही बाजूंनी पण समुद्राने वेढलेला आहे, त्यामुळे त्याला महाराष्ट्रातला गोवा म्हणून पण ते प्रसिद्ध आहे, त्याला ओळखलं जातं. प्लस शिवाजी महाराजांच्या काळात तिथे एक कुलाबा किल्ला असल्यामुळे त्याला कुलाबा या नावाने पण ओळखलं जात होतं 17व्या शतकात. त्यानंतर त्याच एका आख्यायिकेनुसार तिथे एक मुसलमान, एक श्रीमंत मुसलमान राहायला होता, ज्याचं नाव होतं अली. आणि त्याच्या की खूप साऱ्या बागा होत्या, लाईक सुपारीच्या बागा, नारळाच्या ज्या झाडांच्या बागा असतात तशा वेगवेगळ्या झाडांच्या भरपूर बागा होत्या. त्यामुळे कोणी म्हणजे त्या काळात कुठे चाललायस असं विचारल्यावरती उत्तर असायचं अलीच्या बागेत, अलीच्या बागेत. आणि पुढे तेच जे नाव आहे ते त्या एरियाला पडलं की अलिबाग. मग पुढे हाच जो गुलाब आहे तो अलिबाग या नावाने लोक त्याला ओळखू लागले किंवा प्रसिद्ध झालं. सो असं एक छोटंसं अलिबागचं म्हणजे ते नाव का पडलं याच्याबद्दलचं हे होते एक फन फॅक्ट. सो आता आपण पोहोचलेलो आहोत महड येथे आणि आपण इथे आलेलो आहोत श्री वरद विनायक गणपती याच्या दर्शनासाठी. सो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अष्टविनायकातील 4था गणपती जो की आहे महडचा वरद विनायक, आणि ही मूर्ती ही स्वयंभू आहे. सो आपण आता तिचं दर्शन करायला जाणार आहोत. सो आपण ऑलमोस्ट पोहोचलेलो आहे. महडच्या गणपतीचं आत्ताच दर्शन झालेलं आहे आपलं, आणि आपण आत्ता अलिबागला चाललेलो आहे. सो आपण आता जेवण केलेलं आहे जस्ट,
चाललेलो होतो हॉटेलला. सो हॉटेलचं आपलं चेक इन टाईम आहे 4चं. सो आम्ही विचार केला की थोडाफार आपण आराम करूया आणि नंतर रेवदंडा बीच आणि किल्ला तिथं जायचा प्लॅन आहे आमचा. सो लेट्स सी, आता थोडा बहुत आराम करून आपण निघणार आहोत किल्ला बघण्यासाठी. सो हा आहे नीता हिल रिसॉर्ट. सो या रिसॉर्टमध्ये आपल्याला AC आणि नॉन AC रूम भेटतात. आत्ताच्या रिसॉर्टमध्ये 2 प्रकारचे रूम्स मिळतील आपल्याला, AC आणि नॉन AC. सो ही AC रूम आहे, इकडे आपण बघू शकता. आणि या साईडला जे आहे या नॉन AC रूम्स आहेत. आणि या साईडला जर बघसाल तुम्ही, सो इथं खाण्याची पण चांगल्या रीते सोय केलेली आहे. तर इथं ऑर्डरनुसार आपल्याला म्हणजे जेवण करून मिळेल, व्हेज नॉनव्हेज डिफरंट काइंडचे मेनू आहेत. सो आपण ऑर्डर द्यायची आधी आणि मग आपल्याला करून मिळेल जेवण. आणि इथे तुम्ही बघू शकता अशा ह्या नॉन AC रूम्स आहेत. सो आणि हा बेसिकली हिलवर आहे हा रिसॉर्ट, त्यामुळे याचं नाव नीता हिल रिसॉर्ट आहे. आणि आजूबाजूला बऱ्यापैकी ग्रीनरी आहे, नारळाची झाडं आहेत, सुपारीची, आंब्याची झाडं आहेत, वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. आणि पूर्ण अशी ग्रीनरी आहे साईडला. तुम्हाला वरून पण व्ह्यू दाखवतो मी एकदा. सो इथं स्टेअरकेस आहेत. सो आपण वर जाऊन व्ह्यू घेऊया एकदा. सो ह्या आहेत वरच्या रूम्स. आणि या वरच्या रूम्सला थोडा बाहेर स्पेस पण आहे, बघू शकता तुम्ही. आणि या साईडला जर बघितलं तुम्ही तर हा पूर्ण हिल रिसॉर्ट आहे. आणि इथं बघू शकता तुम्ही ग्रीनरी, वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहे इकडं. आणि तो जो समोर दिसतोय तुला तो AC रूम्स आहेत ॲक्च्युली. आणि AC रूम्सला जर तुम्ही बघितलं बाजूला तर पूल पण आहे, तुम्हाला दिसत आहे का नाही माहीत नाही, पण आपण तिथूनच जाणार आहोत खाली. तर तुम्हाला डिटेलमध्ये दाखवतो मी. त्या AC रूम ज्या आहेत तर त्याला स्विमिंग पूलचा पण ॲक्सेस आहे. सो जाता जाता तो बघूच आहे आपण. आणि बघू शकता तुम्ही कशा प्रकारची ग्रीनरी आहे इथं. इथं बघू शकता सुपारीची झाडं आहेत, आंब्याची झाडं आणि नारळाची झाडं तुम्ही बघू शकता. आणि मस्त वातावरण आहे इकडे एकदम. सो आपण आता रेवदंड्याला जाणार आहोत, रेवदंडा बीच आणि किल्ला. सो तो पाहण्यासाठी आपण आत्ता निघणार आहोत. सो चला तर मग निघूया. सो आता आपण रेवदंडा बीचला चाललेलो आहे. सो जाता जाता तुम्हाला AC रूमला असलेला जो स्विमिंग पूल आहे तो दाखवतो तुम्हाला जाता जाता. सो हा बघू शकता स्विमिंग पूल. आपण आलेलो आहोत पण गाडीजवळ.
आणि हा आहे पूर्ण आजूबाजूचा रिसॉर्टचा परिसर. सो निखिलनी तुम्हाला पूर्ण रिसॉर्टची टूर दिली असेल. तर आपण आता चाललो आहे रेवदंडा बीचला आणि आपण तिकडे तिथला जो किल्ला आहे आणि बीच ते बघणार आहोत. चाललो आहे रेवदंडा किल्ल्याकडे आणि त्यानंतर आपण रेवदंडा चौपाटी किंवा बीचकडे जाणार आहोत. एकदम झाडांनी भरलेलं आहे ना निखिल, किती छान वाटतंय. खूप असा ग्रीनरी आणि काय म्हणतो आपण झाडांनी व्यापलेला परिसर आहे आणि खूप छान असं वाइब्स येतात. ते सातखानी बुरुज बोलतात का, कारण सगळीकडे हेच लावले. सो आपण पोहोचलेलो आहोत किल्ल्यात. सातखानी बुरुज. इथल्या लोकल्सला विचारल्यावर त्यांनी सांगितलं की यालाच सातखानी बुरुज असं बोलतात, रेवदंडा किल्ल्यालाच. आणि इकडे सक्त मनाई आहे निखिल किल्ल्यामध्ये शूट वगैरे करण्यास. सो ॲक्च्युली रेवदंडा किल्ला येथे आपण आलेलो आहोत आत्ता. पण किल्ला जवळपास 5:30पर्यंतच ओपन होता. पण आपण आता बॅक साईडून किल्ल्याच्या आतमध्ये चाललेलो आहे, कारण फ्रंट गेट जे आहे ते बंद केलेलं आहे किल्ल्याचं. 5:30पर्यंतच ओपन असतं. हे मागच्या साईडून ओपन आहे किल्ला. भिंत जी आहे त्याची मागची ती पडलेली भिंत. इथून आपण आत चाललो आहे. रेवदंडा किल्ला हा एक जीर्ण अवस्थेत असलेला किल्ला आहे. किल्ल्याचा परिघ सुमारे 5 किलोमीटर आहे. संपूर्ण तटबंदीला 2 मुख्य दरवाजे आहेत, एक उत्तरेकडून आणि दुसरा दक्षिणेकडून. त्यापैकी उत्तरेकडील दरवाजा जमिनीच्या जोडणीसाठी आणि दक्षिणेकडील दरवाजा समुद्राला जाण्यासाठी वापरला जात असे. हा मार्ग रेवदंडा खाडीतून मुख्य समुद्राला जातो. किल्ल्याला 4 मजली बुरुज आणि त्याच्या भिंतींमध्ये 2 तोफा आहेत. मुख्य भिंतीच्या खाली एक जुना रस्ता आहे जो सध्या बंद आहे. रेवदंडा बीच हा एक अतिशय वेगळ्या समुद्रकिनारी आहे आणि किल्ल्याजवळ आहे. वाळू काळ्या रंगाची आहे जी किल्ल्याला एक अद्वितीय रूप देते. एकदा तुम्ही अलिबागला पोचलात की रेवदंडा किल्ला आणि रेवदंडा समुद्र किनारा हा फक्त 17 किलोमीटर अंतरावर आहे. सो असा आहे हा रेवदंडा किल्ला. सो तुम्ही जर या भागात आला तर नक्की या किल्ल्याला भेट द्या.